नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज शनिवारी 20 मार्च रोजी घाई गर्दीने हा एक व्हिडिओ करणं अगत्याचं झाले, कारण महाराष्ट्रात एक प्रकारे राजकीय भूकंप होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नेहमी तोंडपाटीलकी करताना कुठे ना कुठे महाराष्ट्रात भूकंप कसे होणार आहेत आणि आणखीन कुठे कुठे भूकंप होणार हे सांगत होते. आणि आपल्या पायाशी प्रचंड रिश्टर स्केलचा एक बॉम्ब फुटायच्या तयारीत आहे याचं पण त्यांना भान नव्हतं. ते परमवीर सिंग यांचं गुणगान करत होते, पण त्याच परमवीर सिंगांनी एक मोठा बॉम्ब टाकलेला आहे. काल परवापर्यंत जे मुंबई पोलिसांचे आयुक्त किंवा सर्वोच्च प्रमुख होते असे परमवीर सिंग यांची तडकाफडकी बदली वाजे प्रकरणानंतर करण्यात आली. किंबहुना ती पेनल्टीची कारवाई आहे, शिक्षेची कारवाई आहे असंही ज्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्याच अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करत एक पत्र परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आणि त्याचा गौप्यस्फोट नुकताच झालेला आहे. आणि सगळ्या मीडियामध्ये, सगळ्या चॅनेलवर सध्या ते पत्र धुमाकूळ घालते. परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की आपल्या अपरोक्ष गृहमंत्री सचिन वाझे यांना बोलवत होते, त्यांच्याकडे दरमहा 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचं काम गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोपवलेलं होतं असं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. आणि ही खंडणी कुठून गोळा करायची त्याचा तपशील सुद्धा अनिल देशमुख यांनी दिलेला होता असा परमवीर सिंग यांचा दावा आहे. आता सगळा मामला जो आहे तो परमवीर सिंग काय म्हणाले याच्यावर आहे आणि त्याचा संपूर्णपणे इन्कार अर्थातच अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटरवरच्या कॉमेंटमधून केलंय की वाझे प्रकरणात फसल्यानंतर आपली कातडी बचावण्यासाठी किंवा कायदेशीर कारवाईपासून बचावण्यासाठी परमवीर सिंग खोटं बोलत आहेत, खोटे आरोप करत आहेत असा दावा अनिल देशमुख यांनी ट्विटरवर केलेला आहे. तो कितपत खरा मानायचा? गंमत असं की एक माणूस दुसऱ्या माणसावर आरोप करतो तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न येतो. आणि चोरांचा मामला मित्रांनो असाच असतो. एक पूर्वी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की 4 चोर एक मोठा दरोडा घालतात आणि मग प्रचंड लुटमार करून घेऊन येतात आणि एका जंगलात ते लपून बसलेले असतात. जेव्हा दोघे जण म्हणतात की आम्ही इथे संपत्ती जपून ठेवतो, आणलेलं काय धनदौलत आहे ती, आणि दोघे म्हणतात आम्ही गावात जाऊन काहीतरी खाणं पिणं घेऊन येतो. आणि म्हणून दोघे जण गावात जातात, खातात पितात आणि आपले जे 2 सहकारी जंगलात थांबलेले आहेत त्यांच्यासाठी अन्न वगैरे घेऊन येतात. पण त्यांनी असा डाव केलेला असतो की यांना मारून टाकलं तर सगळंच आपल्या दोघांना मिळेल, म्हणून ते खाणं पिणं घेऊन येणारे दोघे असतात, ते खाण्यातच विष घालून आलेले असतात. हे दोघे जे असतात ते पण त्यांच्या विरुद्ध कारस्थान करतात. ते म्हणतात ते खायला प्यायला घेऊन आले की आधी त्यांना मारून टाकू आणि मग आपण तब्येतीत खाण्यावर ताव मारू की राहिलेलं सगळं लुटलेली संपत्ती आपलीच. आणि त्याप्रमाणे खायला घेऊन येणारे दोघे आल्यावर तिथे थांबलेले दोघेही या बाहेरून आलेल्या दोघांचा हत्या करून टाकतात आणि मग ताव मारून जेवतात आणि तेही तिथे मरून पडतात आणि ती संपत्ती कोणाची होत नाही. चोरांचा मामला मित्रांनो असाच असतो. चोरीचा मामला हा असाच असतो. जे जगाचा, मित्रांचा आणि सगळ्यांचा विश्वासघात करतात ते एकमेकांचा विश्वासघात का करणार नाही? ती साधी गोष्ट आहे. गेले 8-9 महिने किंवा वर्षभर सरकार ज्या पद्धतीत चाललंय त्या सरकारचा अनागोंदी कारभार सगळ्यांना दिसत होता. पण कोणी बोलायचं? सगळेच चोर त्यात. कसा सरकारचा 3 पक्षांच्या सरकारचा कारभार उत्तम चालू आहे
आणि भाजपवाले सत्तेबाहेर पडल्यामुळे कशी काय जलबीनं मछली पाण्याबाहेरच्या माशासारखे फडफडत आहेत हे माध्यम पण सांगत होती, संपादक लिहित होते, चॅनेलवाले बोलत होते. आज कोण तोंड कशी पडले? फक्त अनिल देशमुख, फक्त परमवीर सिंग, फक्त सचिन वाजे, फक्त संजय राऊत सामना, की फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल परब? नो मित्रांनो, या सगळ्यांनी किती उत्तम कारभार चालवलाय याचे जे अग्रलेख लिहून पाढे वाचत होते त्या पत्रकार आणि माध्यमांचं काय करणार? अर्णबला का धडा शिकवत नाही? हे सगळ्या विरुद्ध अर्णब बोलत होता आणि बाकीची माध्यमं काय करत होती? परमवीरचे दोष दाखवत होती. नसेल तर फक्त अनिल देशमुख एकटे दोषी ठरत नाही. वाझे, परमवीर हे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर आता कारवाई झाली आणि त्यांनी परमवीरनी अनिल देशमुखांच्या विरोधात पत्र लिहिलेलं आहे. त्याचं तेच लोक भांडवल करतायत जे कित्येक दिवस, वर्षभर याच सरकारचं आणि त्याच्या या अनागोंदी कारभाराचं, खंडणीखोरीचं गुणगान करत होते, आरत्या ओवाळत होते. काय उद्धवजी उत्तम कारभार करतायत, 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार किती उत्तम चालू आहे यावर अग्रलेख लिहिणारे आणि लाळ गळेपर्यंत कौतुक करणारे हे अनिल देशमुखांपेक्षा वेगळे आहेत. अनिल देशमुखांनी काल परवा विधिमंडळात सुद्धा सचिन वाजेचा बचाव केला होता, परमवीर यांचा बचाव केला होता. आज सकाळी सुद्धा, काल सकाळी सुद्धा सामनाच्या अग्रलेखातून परमवीर यांचं गुणगान शिवसेनेचे प्रवक्ते करत होते ना. आता तेच परमवीर काय म्हणताय की दरमहा 100 कोटींची खंडणी, बार, रेस्टॉरंट, हुक्का बार, डान्स बार यातूनच निदान 50 कोटी रुपये दरमहा गोळा होऊ शकतात असं अनिल देशमुख यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि ते वसूल करून द्या म्हणूनही सांगितलं होतं असं परमवीर मुंबईचे हकलण्यात आलेले आयुक्त सांगतायत. जे कालपर्यंत एकामेकाला घट्ट हातात हात धरून घट्ट उभे होते, आघाडीला कुठेही खिंडार पडणार नाही म्हणून सांगणारे त्यांचा बचाव मांडत होते. आज काय परिस्थिती? एका पत्राने, एका कागदाने हे सगळं गडगडा पडायला लागलंय. सगळेच्या सगळे एकटे याला परमवीर, मला आता लगे परमवीर हा सगळ्यात मोठा प्रामाणिक साक्षीदार आहे इतकं म्हणण्या इतका मी मूर्ख नाहीये. मी परमवीरला आधी एक प्रश्न विचारतो की ठीक आहे, सचिन वाजे याला वसुली अधिकारी अनिल देशमुखाने मांडला, मग परमवीर काय करत होते? परमवीर काय वेगळं करत होते का? BARC ची जी तक्रार होती, ते काय TRP बनवणारी जी BARC नावाची ब्रॉडकास्टिंग असोसिएशन वगैरेची संस्था आहे, त्यांचा जो मूळ तक्रार पत्र होतं, अर्ज होता, FIR होता, त्याच्यामध्ये इंडिया टुडेचं नाव असताना रिपब्लिकचं नाव घुसवून अर्णबला आरोपी बनवणं, अर्णबची ऑफिस, कंपनी, पत्रकार यांना एकेकाला पोलीस क्राईम ब्रँच मध्ये बोलून, पोलीस ठाण्यात बोलून छळणं, हे काम कोण करत होता? वाजे नव्हते करत, ते काम परमवीर करत होते. तेव्हा इंडिया टुडे करून परमवीरने किती खंडणी गोळा केली ते सांगावं. इंडिया टुडेच्या विरोधात असलेला FIR हा रिपब्लिक विरोधातला दाखवणं, हे काम कोणी केलं होतं? वाजेनी नाही केलं. वाजेनी ती पत्रकार परिषद घेतली नव्हती, ती परमवीरने घेतली होती, आयुक्त म्हणून घेतली होती आणि त्यात रिपब्लिकच्या रिपोर्टरला हाकून लावलं होतं. आठवतं ना मित्रांनो? ते परमवीर आज सगळ्यात मोठे कर्मवीर झाल्यासारखे एक पत्र लिहितात मुख्यमंत्र्याला, म्हणून ते खरे ठरत नाही. त्यांनी केलेला अनिल देशमुख यांच्यावरचा आरोप खरा असेल, पण म्हणून परमवीर हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असा दावा करता येणार नाही. त्या पहिल्या प्रश्नाचा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, कारण कालच
गुरुवार आणि शुक्रवार हायकोर्टामध्ये त्याच टीआरपी केसचे हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सुद्धा वावाडे काढलेले की या सगळ्या चार्जशीट मध्ये, या FIR मध्ये अर्णबचं नाव कुठे आहे, रिपब्लिकचं नाव कुठे आहे, रिपब्लिकच्या कंपनीचं नाव कुठे आहे, जी कंपनी रिपब्लिक चॅनेल चालवते त्यांचं नाव कुठे आहे, मूळ FIR मध्ये कुठे आहे, हा प्रश्न हायकोर्टाने विचारलेला आहे. आणि तुम्ही तीन महिने चौकशी कसली चालवता? त्यांच्या डोक्यावर टांगलेली तलवार का ठेवली आहे रिपब्लिकच्या लोकांच्या डोक्यावर? त्यांना का अटक केली जाते? त्यांना जामिनावर सुटून आपले बचाव का मांडावे लागते? हे हायकोर्टाने विचारलेलं आहे. आणि त्यात कुठेही वाजे नाहीये, त्यात परमवीर आहेत. आणि वकिलाकडे, मुंबई पोलिसांच्या वकिलाकडे हायकोर्टाला देण्यासारखं उत्तर नव्हतं. आता आमचे कोणते कपिल सिब्बल वकील उपलब्ध नाही, त्यामुळे सुनावणी पुढे ढकला. हायकोर्टाने सांगितलं नाही, चौकशी काय केली ती सांगा. त्यामुळे परमवीर हे यातून सहज निष्ठत नाही. हा, त्यांनी दुसऱ्या चोराचं नाव सांगितलं असेल, अलीकडच्या चोराचं नाव सांगितलं असेल, पण म्हणून तुम्ही चोर नाही तसं नाही. मित्रांनो, माफीचा साक्षीदार होतो त्याला पहिले एक गोष्ट मान्य करावी लागते की तो गुन्ह्यातला सहभागी माणूस आहे. अनिल देशमुख यांनी खंडणी वसूल करायला वजेला काम सोपवलं होतं की आपल्याला आग्रह धरला होता असं परमवीर सिंग सांगतात. तेव्हा टीआरपी प्रकरणामध्ये तुम्ही ही केस बनवली कशी की ठीक आहे, फास्ट वेगाने वाढणारा एक चॅनेल आहे, एक कॉर्पोरेट हाऊस आहे, त्याला बदनाम करायचं म्हटलं तर आपली टीआरपी जाईल या भयापोटी तो काय 50-100 कोटी 500 कोटी देईल ही अपेक्षा होती का? की त्याला अडकवा म्हणजे त्यांचा काय तो रिपब्लिक उडाला तर आम्हाला चान्स मिळेल म्हणून दुसऱ्या कुठच्या चॅनेलने काही कोटी रुपये परमवीरला दिले का? त्याचाही खुलासा त्यात करायचा होता की अनिल देशमुखांनी खंडणी सुरू केली होती म्हणून मी पण माझ्या थोड्याफार प्रमाणावर मी पण वसुली सुरू केली. असं परमवीर का सांगत नाही? वाजेकडे बोट दाखवायचं, अनिल देशमुखांकडे बोट दाखवायचं, तर परमवीर स्वतःकडे बोट कधी दाखवणार आहे की ही टीआरपी केस आपण उभी का केली हे परमवीर का सांगत नाही? तेव्हा परमवीर यांचा अनिल देशमुख किंवा सचिन वाजेच्या संदर्भातला आरोप मान्य आहे, पण आपलाही खुलासा द्यायचा की मी सुद्धा त्या चोरीमधला एक भागीदार होतो, मग माफीचा साक्षीदार व्हावं. माफीचा साक्षीदार होण्यासाठी गुन्ह्यात तुमचा सहभाग असावा लागतो. आणि परमवीर यांनी हे पत्र ज्या पद्धतीत लिहिलंय त्यातला आशय आणि मजकूर बघितला तर लक्षात येतं परमवीर हे थेट मुख्यमंत्र्यांना पण त्याच्यात गोवतायत, शरद पवारांना सुद्धा गोवतायत. मग तुमच्या लक्षात येईल की परवा या विषयात उत्तर द्यायची टाळाटाळ पवार साहेबांनी का केली? नाही, हा स्थानिक विषय, लोकल विषय, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही असं पवार म्हणाले होते ना. पवार असंच म्हणाले होते ना. पण परमवीर काय सांगतायत की आपल्याकडून दरमहा 100 कोटी रुपये खंडणीची मागणी, खंडणी वसुलीची मागणी अनिल देशमुखांनी केली. हे नुसतं पत्र लिहून काहीतरी नवी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असं बिलकुल नाही. परमवीर त्याच पत्रात सांगतात की मुख्यमंत्री महोदय, याची कल्पना मी यापूर्वीच तुम्हाला दिलेली आहे. याचा अर्थ हे हकललेले पोलीस आयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगतायत की अनिल देशमुख गृह खात्याकडून खंडणी वसुलीचं काम करून घेत होते किंवा तशी अपेक्षा बाळगत होते, त्यासाठी दबाव आणत होते. हे मी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तुम्हाला यापूर्वीच कल्पना दिलेली होती, पण तुम्ही काही कारवाई केली नाही. त्या पत्रातच परमवीर म्हणतात की अनिल देशमुख ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा आपण अनिल देशमुख यांच्या या खंडणीच्या मागणीची कल्पना दिलेली होती.
आज सुद्धा तुम्हाला युट्यूबवर किंवा वेगवेगळ्या चॅनेलवर ज्या बातम्या दाखवत आहेत त्यापैकी एका प्रसंगात परमवीर सिंग हे शरद पवारांना भेटायला वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन आलेले बाहेर पडतानाचं चित्रण आपल्याला दिसू शकतं. वारंवार गेलेले, पण ते एक चित्रण वारंवार दाखवलं जाते. म्हणजे ते एवढंच सांगतायत की वाजे जे करत होते त्याची कल्पना तुम्हाला दिलेली होती. वाजे यांना खंडणीखोरीसाठीच थेट गृहमंत्र्यांनी कामाला लावलं होतं, वसुलीसाठी, खंडणी वसुलीसाठी. आणि त्याची कल्पना पवार आणि उद्धव ठाकरे यांना होती, पण त्यांनी सुद्धा काहीही केलं नाही याचा कागदोपत्री पुरावा परमवीर सिंग निर्माण करून ठेवतायत. आणि अनिल देशमुखांचाही त्यांच्यावरचा आरोप खरा आहे की आता वाजेनंतर आपण सुद्धा त्यात अडकू म्हणून परमवीर सिंग खोटं बोलतायत असा अनिल देशमुख यांचा दावा आहे. तोही खरा आहे की वाजेनंतर परमवीर अडकणार आहेत, पण परमवीर अडकले तर ते अनिल देशमुख आणि इतरांना सोडणार नाहीत ही उघड गोष्ट होती. आणि तेच परमवीर ह्या एका पत्राद्वारे करते. उद्या, आज न उद्या NIA आपल्याला बोलवणार आहे आणि वाजेच्या साक्षीवर आपण अडकणार आहोत. क्राईम ब्रँच मधले जे इतर अधिकारी NIA ने वारंवार चौकशीसाठी बोलवले त्यांच्याकडे काय प्रश्न विचारले जातात हे परमवीर यांना माहिती नसेल असं बिलकुल नाही. आणि त्यामुळे परमवीर यांनाही कल्पना आली आहे की याच्यात आपण फसलो की अनिल देशमुख पण फसणार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पवारांपर्यंत हा विषय जाईल. म्हणून आपला मधल्यामध्ये बळी दिला जातोय, तो अकेला नहीं डुबेगा. परमवीर या पत्राद्वारे हाच इशारा देत आहेत की हम अकेले नहीं डूबेंगे, सनम आपको साथ लेके डूबेंगे. हे पत्र हा परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि उद्धवरावांना मुख्यमंत्री करणारे शरद पवार यांना देखील गोवण्याचा केलेला प्रयत्न आहे. त्यात किती तथ्य आहे हे चौकशीनंतर कळेल. पण आज एक गोष्ट स्पष्ट आहे, हे पत्र लिहिण्यामागे परमवीर सिंग यांचा एकमेव हेतू आहे की उद्या आपल्यावर बालंट आलं तर यांना त्यांनी आधीच गोवून ठेवलेत. NIA ने उद्या आपल्याला बोलवलं तर आपण कुठल्या दिशेने साक्ष देणार आहोत, NIA ने आपल्याला कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारावे. आणि नुसती NIA नाही, ED ने सुद्धा या प्रकरणात, आयकर खात्याने या प्रकरणात उडी घ्यावी यासाठी परमवीर सिंग यांनी या पत्राद्वारे एक आमंत्रण पत्रिका दिलेली आहे. यात अनिल देशमुखना ओढा, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ओढा, यात शरद पवारांनाही ओढा. हे एक प्रकारचं आमंत्रण परमवीर यांनी या पत्राद्वारे दिलेलं आहे. आणि ते पत्र फक्त मुख्यमंत्र्यांना लिहिले असं नाही, मुख्यमंत्र्यांना सुद्धा लिहिले, मुख्यमंत्र्यांनाच लिहिले, पण त्याच्या प्रती माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांना राजभवनावर सुद्धा पाठवलेले. मित्रांनो, 3-4 दिवसापूर्वी आघाडीमध्ये पळापळ, महाविकास आघाडीमध्ये पळापळ असं मी म्हटलं होतं, शीर्षकच होतं माझं. आता कळतंय त्याचा अर्थ. अजूनही अनेक धागे दोरे आहेत. यह तो सिर्फ झाकी है, पुरा तमाशा बाकी है. बघत राहा. काल परवापर्यंत NIA कशाला असं विधिमंडळात जे अनिल देशमुख विचारत होते, आता ATS कडची मनसुख हिरेंची केस सुद्धा NIA कडे सोपवण्यात आली आहे. काळजी करू नका मित्रांनो, याच्या मागून एकामागून एक किती केसेस यात एका केसच्या भोवती जमा होतात बघा. महाभारत रंगत जाणार आहे. सुशांत सिंग असो, दिशा सालियन असो, हे काय धमकी देत होते. मनोहर डेलकर, काय विश्वास. तो कोण छत्तीसगडचा कोणतरी येतो आणि नागपुरात आत्महत्या करतो. दादरा नगर हवेलीचा खासदार हा मुंबईत येऊन आत्महत्या करतो.
बघा, आत्महत्या करण्यासाठी आम्ही काय सुंदर वातावरण तयार केले, काय कारभार आहे आमचा. दुनियाभरचे लोक महाराष्ट्रात आत्महत्या करायला येतात, कारण आत्महत्या केलेल्याला आम्ही न्याय देतो. असं अभिमानाने हेच तुमचे अनिल देशमुख सांगत होते ना. तेव्हा ते प्रत्यक्षात काय सांगत होते, कुठल्याही आत्महत्येला रफादफा करून इथेच दिलं जातं. बरोबर आहे ना मित्रांनो. तेव्हा मुद्दा इतकाच आहे की ही सुरुवात है, यह तो सिर्फ झाकी है, पुरा तमाशा बाकी है. काय काय केसेस आता उघडत जातील बघा. ते हिंदीत म्हणतात ना, गडे मुडदे उखाडणं. किती किती दबलेल्या केसेस, त्यांचे मुडदे बाहेर येतील, हे आता बघत राहा. किती छान आघाडी सरकार चाललं होतं, त्याची वर्णन तोंड फाटेस्तोवर गुणगान करणारे पत्रकार आता थोबाडीत मारल्यासारखे होणार आहे. कारण कालपर्यंत तुम्ही त्याचं कौतुक करत होता या सरकारचं, आणि ते सरकारच खंडणीखोर निघाले. आणि हे सांगतोय कोण, तर तोच मुंबईचा पोलीस आयुक्त ज्याने अर्णबला पकडण्याचा आगाऊपणा केला होता. त्या आत्ता इथेच थांबतो मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा, कारण याचे पुढचे धागे दोरे काय काय आहेत ते मी उलगडत चाललेलो आहे. आणि मलाही माहिती नाही की महाभारत कुठपर्यंत रंगत जाणार आहे. कोणाकोणाचे नाते गोते बाहेर येणार आहेत. रिया चक्रवर्तीची मुलाखत ज्या सरदेसाईंनी घेतली त्यांचं काय होणार आहे. एकूणच सरदेसाई मंडळी सध्या गोत्यात आहेत मित्रांनो. असो, आत्ता इथे थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच वेगवेगळ्या गोष्टींचे धागे दोरे तुमच्या समोर उलगडत असतो. त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.